समृद्धी व्हायला पाहिजे, माझी बायको पोरं सोराचे घरं चांगले व्हायला पाहिजे, म्हणजे सर्व लक्ष सकाम बुद्धीवर, निष्काम बुद्धीचा तो नाही. अशा प्रकारे वेद हे प्रकृतीपरच आहेत. बा हे बा बोललो ग, सर्व ठपका वेदावर देतात, पण वेदांतामध्ये काय सांगितलेलं आहे हे मात्र त्यांना कळत नाही. दुर्दैवाची दुःखाची गोष्ट आहे. सर्व ठपका ते वेदावर देतात की वेदात त्याचं सांगितलेलं आहे. कारण वेद हे प्रकृतीपर आहे. मग वेद जर प्रकृतीपर आहे तर संसार खोटा कसा? मग आम्ही जो संसार करतो हाच सत्य आहे. येऊ द्या, खाऊ द्या, पिऊ द्या, मजा मारू द्या. कोटपर्यंत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खाओ पिओ मजा मारो. पण वेदाचा खरा खरा अर्थ मात्र त्यांना कळत नाही. कारण ते वेदावर ठपका ठेवतात. अरे वेद तर भगवंताच्या श्वासापासून निर्माण झाले. स्वयं भगवंतच म्हणजे वेद. पण भगवंत वेदापासून काय इच्छा करतो, वेदामध्ये काय सांगितलेलं आहे याची अक्कल ज्ञानाला नसते. कर्मकांडी माणसाला त्याची अक्कलच नसते. तो फक्त पोटा करता हे तितंबे करत असतो. आणि स्वतः सांगतो की वेद हे प्रकृतीपर आहे. आणि म्हणून सगळे सकाम लोक फसतात. म्हणून जेवढे जेवढे सकाम लोक आहे ना हे सर्व त्या वेदामध्ये ते त्या विद्वान पंडितामध्ये फसले. ह्याकरिता वेदाचा ब्रह्मपर अर्थ स्वतः श्रीकृष्ण सांगतात. ए बाबा, वेदाचा अर्थ काय आहे हे स्वतः भगवंत आपल्या मुखानं सांगून राहिले. कारण त्याला माहीत आहे, कर्मठ असो, ब्राह्मण असो, विद्वान असो, पंडित असो, ज्ञानी असो, अभिमानी असो, या किंवा पाठांतर करणारे असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, भागवतकार असो, यांना वेदांचा अर्थ माहीत नाही. म्हणून स्वतः भगवंत वेदाचा अर्थ आपल्याला समजून सांगतात. पहा वेदाचा अर्थ काय आहे. ऐकून राहिले का झोपून राहिले? हां, काय तर वेद हा कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड या 3 कांडांनी आपणहून चित्तशुद्धीच्या द्वाराने जीवाला ब्रह्मस्वरूप करतो. काय वेदाचा अर्थ? वेद कशा करता? तर वेदामध्ये कर्मकांड आहे, वेदामध्ये उपासनाकांड आहे, वेदामध्ये ज्ञानकांड आहे. हे 3ही प्रकारचे ज्ञान कांड कशा करता? तर वेदाचा अभ्यास करून त्याचं सार काढून जीवानं ब्रह्मस्वरूप व्हावं याच्याकरता वेदामध्ये 3 कांड आहेत. आम्ही फक्त कर्मकांडच करून राहिलो, ते कशा करता ते माहित नाही. ज्ञानकांडच करून राहिलो, देवाच्या गोष्टी वाचून राहिलो, कशा करता माहित नाही. उपासनाही करून राहिलो, कशा करता माहित नाही. मग एवढं जर तुम्ही करून राहिले, एवढं जर तुम्हाला कळते तर मग वेदांत ज्ञानाला विचारा, तुम्ही ब्रह्मस्वरूप झाले का? मग त्याच्या पाया लागा. मग त्याला 1 रुपया नाही बाई, 1 लाख रुपये द्या जर तो ब्रह्मस्वरूप झाला असेल तर. नाही तर नाही तर उलट त्याच्या जवळचे पैसे लुंगाळून घरात ठेवा, पाप नाही. कोणाजवळचे? जरा महत्वाचा विषय ऐका. ए झोप आली, घरात जाऊन झोपून बसता का इथं? नाही बसत असतील बस दे. हां मग वेद हा कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड ह्या 3 कांडांनी आपणहून चित्तशुद्धीच्या द्वाराने जीवाला ब्रह्मस्वरूप करतो. मग वेद का वाचायचे? हे 3 कांड का, 3 कांडाचा अभ्यास का करायचा? नाही 3 कांडाचा होत, एका कांडाचा जरी अभ्यास झाला तरी जीव हा ब्रह्मस्वरूप होतो. मग जीव ब्रह्मस्वरूप केव्हा होतो? जेव्हा चित्ताची शुद्धी होते तेव्हा. कारण चित्तशुद्धीमध्येच भगवंत येऊन बसतो. जर चित्त जर अशुद्ध असेल, थोडासे सुद्धा घाण
आतमध्ये असेल तर भगवंत येऊन बसणार नाही. थोडासुद्धा अहंकार असेल तर भगवंत आतमध्ये अहंकार असेल थोडा तरीसुद्धा त्याला त्या जीवाला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही. कोळी जसा गळाला मांसाचा तुकडा लावून माशांना पाण्याच्या बाहेर काढतो, कोळ्याचं कामच आहे ते, खाली टाकायचं, त्या गळामध्ये तो काटा अटकतो आणि वर काढतात आणि मग ते मासे खातात, नाही का? त्याप्रमाणे वेदही स्वर्ग सुखाची गोडी दाखवून, वेदसुद्धा स्वर्ग सुखाची गोडी दाखवतात. मग मग वेदामध्ये सुद्धा स्वर्गाच्या सुखाची गोडी सांगितलेली आहे, पण आम्ही फक्त स्वर्गाच्या सुखाची गोडीचाच उपभोग घेतो, पण त्याच्या पुढे जायला तयारच नाही, कारण आम्हाला ते कोणी सांगायला तयारच नाही. पण त्या टीव्हीतले साधू तिथपर्यंतच आहे. कुठपर्यंत? बस काय? वेदाची गोडी, वेदाची गोडी लावून देतात. याच्यात तसं सांगितलं, त्यात तसं सांगितलं, हे असं आहे, ते तसं आहे, बस सुरू. हा, पण त्याच्या पुढे नेत नाही ना. पण त्याच्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतच नाही. मग वेद सुद्धा स्वर्ग सुखाची गोडी दावून जीवाला परमार्थाकडे ओढीत असतो. मग वेद कशा करता? जो नास्तिकातला नास्तिक आहे त्या नास्तिकाला देवाची गोळी लागावी म्हणून वेदाचं हे विधान आहे. विधी, निषेध, सुतक, इर्ध, हात लावू नये, हे करू नये, ते करू नये, हे कशा करता? हे कशा करता? की बा आपल्याला काही ना काहीतरी वेदानं सांगितल्याप्रमाणे आपण त्यानुसार चाललो पाहिजे. म्हणजे नास्तिक राहू नये, काही ना काही देवाचं करावं, थोडंसं आस्तिक बनावं, त्याकरता वेदाची उत्पत्ती. म्हणून सारं जगच तिथपर्यंतच आहे. कुठपर्यंत? पहा ना, आता तुम्ही देवळात जा, या देवळात जा, इकडे प्रत्येक देवळात जा, काय पूजन अर्चन अमुकन टमुकन, बापा केवढ्या मोठ्या मोठ्या आरत्यान, केवढं मोठं मोठं, अर कठीण काम आहे. मग वेदही स्वर्गसुखाची गोडी दाखवून जीवाला परमार्थाकडे ओढीत असता. वेद विभाग हा परोक्षवाद म्हणजे अस्पष्ट कथन करणार आहे. अरे वेदामध्ये परोक्षवाद आहे. मुळातच वेद हा परोक्षवादाचा आहे. याचा अर्थ वेद हा शब्दामध्ये अटकलेला आहे. वेदामध्ये सर्व शब्दच आहे आणि भगवंत हा शब्दाच्या पलीकडे आहे. म्हणून वेद परोक्षवाद आहे. वेदामध्ये परोक्षवाद आहे. तुम्ही कधी कितीही वेद वाचले, कितीही शब्द वाचले तिच्यातले, तर तुम्हाला अपरोक्षाचा साक्षात्कार होणार नाही. आणि भगवंत अपरोक्ष आहे, वेद परोक्ष आहे. ज्ञानेश्वरी वाचणं, भागवत वाचणं काय आहे? परोक्ष. आता हे आपण भागवत वाचून राहिलो, याच्यामध्ये काय आहे? सर्व शब्दच आहे. काय आहे? परोक्ष. ज्ञानेश्वरी वाचून राहिलो, परोक्ष. गीता वाचून राहिलो, शब्द आहे तिच्यात, काय आहे? परोक्ष. बरोबर आहे? परोक्ष आहे म्हणजे तिच्यामध्ये फक्त शब्द आहे. मग तुम्ही परोक्षचा अनुभव जर घेत बसले तर तुम्हाला शब्दामध्येच गुंतावं लागेल. मग हे जे शब्द लिहिलेले आहे, या परोक्षवादातून आम्हाला अपरोक्षवादाकडे जायचं आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे जायचं आहे, परमात्मा स्वरूपाकडे जायचं आहे, निशब्दाकडे जायचं आहे. हा मग वेदविभाग हा परोक्षवाद म्हणजे अस्पष्ट कथन करणारा असून ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून त्याग सुखाने अन्योक्तीच्या द्वारे विषयावरील आसक्ती सोडविली आहे. मग मग ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून, ब्रह्मप्राप्ती व्हावी, जीवाचा उद्धार व्हावा, मनुष्य जीवनमुक्त व्हावा म्हणून अन्योक्तीच्या द्वारे विषयावरील आसक्ती त्यांनी सोडवली. अन्योक्ती म्हणजे माहीत आहे?
अन्योक्ती म्हणजे माहिती आहे कशाला म्हणतात? नाही माहीत. सासू बोले सुने लागे. सासूला बोललं की सुनेला आपोआपच लागते. सुनेला बोललं की आपोआपच सासूला लागते. बोलणं असते सुनेला, पण बोलतो सासूला आपोआपच. हां, त्याला नाही म्हटलं, मला म्हटलं. बरोबर आहे. त्याला अन्योक्ती म्हणतात. त्याला अन्योक्ती म्हणतात. एकाला बोलल्यानंतर ते आपोआपच दुसऱ्याला लागणं त्याला अन्योक्ती म्हणतात. बरोबर आहे. हां, मग 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 वेदामध्ये काय आहे? त्याग मुखाने अन्योक्तीच्या द्वारे विषयावरील आसक्ती सोडविली आहे. म्हणजे विषयाची आसक्ती सोडविली आहे अन्योक्तीद्वारे. म्हणजे आहे वेदामध्ये सांगितलेलं, परंतु याच्यामधलं जर तुम्ही नियम पाळले तर अनायसेच तुम्ही हे केल्यानंतर आपोआपच तुम्हाला त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल. बरोबर आहे. हां, मीनाक्षी वहिनी बस. आणखी कोण आहे? हां, फक्त बसायचं. फक्त बस. बसा 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 बसा. तुम्ही इथंच बसा. ये बसा बसा बसा. कोणी कोणाजवळ बसतंय? काकाजवळ बस. बसा बसा बसा. हां, नातीसाठी बसलं पडतं. नाती हां, बस 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 बस. इथं बसा. हां, तर विषय सुरू होता आपला वेदाचा. आणि वेदाचाच विषय सुरू आहे. जोपर्यंत वेदाचा विषय कळत नाही तोपर्यंत परमात्मा प्राप्ती नाही. आणि व्हॉट इज मीन्स बाय वेद? काहीच माहीत नाही. शून्य शून्य. नुसता देवदेव करायचा. झालं. वेद कशाला म्हणतात? माहीत नाही. देव कशाला म्हणतात? माहीत नाही. नुसतं त्याच्या नावावर सुरू आहे. मग हे वेदार्थातील गुह्य ज्ञान, वेदार्थातील गुह्य ज्ञान लक्षात आणून जीव हा ब्रह्मस्वरूप होतो. जो जीवच जीव राहिला तो लक्ष 84त अडकला. आणि लक्ष 84त अडकला म्हणजे दुःखात अडकला. कल्पापर्यंत तो मोकळा होत नाही, दुःखच भोगत असतो. आणि त्याच्याकरता जीव ब्रह्मरूप होणं हे महत्त्वाचं आहे. पण जीव ब्रह्मरूप होण्याकरता काय करावं लागते हे मात्र आम्हाला कोणी सांगतच नाही. कीर्तन सुरू आहे, कीर्तन सुरू आहे, प्रवचन सुरू आहे, पारायण सुरू आहे, दानधर्म सुरू आहे, भागवत सुरू आहे, मोठे मोठे टी व्हीतले मोठे बुवा आहे, ज्ञान सांगूनच राहिले आणि ऐकूनच राहिले. 9 वाजले की जेच बाया बसतात त्या टी व्हीच्या समोर. स्वयंपाक करायचं काम नाही, खाय प्यायचं काम नाही, रात्री 12 वाजेल जेवण. मस्त. काय ऐकतं तिच्यातला एक शब्दही समजत नाही. मग एवढं जर तुम्ही पुण्यकर्म करून राहिले तर ब्रह्मरूप झाले काय? परमात्मा स्वरूपाची तुम्हाला प्राप्ती झाली काय? झाली असेल तर फायदा, नसेल झाली तर पाहू बी नका. आणि त्याच्याच करता संत आहे. कारण वेदामध्ये असलेलं ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. आता सांगितलं मी, वेदामध्ये असलेलं ज्ञान परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान ज्ञानेश्वरीत परोक्ष ज्ञान, भागवतात परोक्ष ज्ञान, वेदांताचं ज्ञान परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान याचा अर्थ तिच्यामध्ये सर्व शब्दच आहे. 52 मातृका आहे. अ आई उ ए महा क ख ग ग ग ज्ञ झाले सर्व शब्द. झाले की नाही? मग 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 शास्त्रामध्ये सर्व शब्द आहे. मग शब्द वाचून शब्द पाहून परमात्म्याची भेट होणार नाही. कारण परमात्मा हा निशब्द आहे. कालचाच विषय झाला. परमात्मा हा निशब्द आहे. तो शब्दामध्ये कधीच येत नाही. हां, कुशमान टी व्हीत शब्दांच्या पलीकडे, अरे त्या पोत्र्या तोंड दिले समजलं नाही. शब्दाच्या पलीकडे काय आहे? काय शब्दाच्या पलीकडे? शब्दाच्या पलीकडे फक्त परमात्मा तत्व आहे. आणि कशाला परमात्मा तत्व म्हणतात? हां,
अरे ते टी व्हीवाले तरी गेले काय शब्दाच्या पलीकडे? हा, शब्दाच्या पलीकडे म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणं. वेदामधले शब्द हे शब्द आहेत, बरोबर आहे. आणि भगवंत हा निशब्द आहे. तिथं शब्द चालत नाही. शब्दाचं त्या ठिकाणी काहीही चालत नाही. नव्हे त्या ठिकाणी शब्दच नाही. म्हणून सांगितलेलं आहे, हे वेदार्थातील गुह्य ज्ञान लक्षात आणून जीव जेव्हा ब्रह्मस्वरूप होतो तेव्हा कर्म करता मिथ्या होऊन जातो. कर्मही खलास, करताही खलास, क्रियासुद्धा खलास. अशा प्रकारे ही त्रिपुटी खलास होते. म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली जी माया आहे ही माया नाहीशी होते, माया खलास होते, माया शिल्लक राहत नाही. पण मायेला धरणं महत्त्वाचं. माया आमची सुटतच नाही. एवढं चिटकेला की ते माया आम्ही इतकीही ढिली पाळत नाही. मग देव म्हणते असं काय, मग मेल्यावर असा ताणून धरीन, असा बांधून ठेवीन, की कोणाचा बाप जरी आला तर मी सोडणार? सोपी नाही. तिथून सुटका नाही. जे पाहिजे तेच पाहिजे. संतांना जे केलं तेच पाहिजे. स्वतःच्या मनाचा परमार्थ चालणार नाही. संतांनी जसा परमार्थ केला तसा परमार्थ पाहिजे. मग हे वेदार्थातील गुह्यज्ञान लक्षात आणून जीव जेव्हा ब्रह्मस्वरूप होतो तेव्हा कर्म आणि कर्ता मिथ्या होऊन जातो. मग आश्रम आणि वर्ण कशाचे? ऐकून राहिले काय? आश्रम आणि वर्ण कशाचे? आणि तिकडे ते काय सुरू आहे? आश्रम. कोट्यावधी रुपये जमा करून राहिले, आश्रम बांधून राहिले. हा या जातीचा असला की बंध्या जातीचे लोक त्याच्या जातीच्या मागे कशा करता? फक्त नोटा जमवण्याकरता. मस्त खाओ पिओ मजा मारो बस, आणि एक दिवस मरून जा. काय कमवलं, काय दिलं? काय म्हणते तो? ज्याला आम्ही संत म्हणतो त्यानं काय दिलं? हं? फॅन गेला. हा, फॅन जाईल. उडून द्या काका मग. हां, मग ज्या वेळेस जीव ब्रह्मरूप होतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहत नाही. आणि ज्याचं कर्म शिल्लक राहिलं नाही त्याला पुन्हा जन्माला यायचं काम नाही. त्या जीवाचा उद्धार होतो, त्या जीवाला मुक्ती होतो. ब्रह्मस्वरूपाशी, भगवंताच्या स्वरूपाशी तो एकरूप होतो. बरोबर आहे. ध्येय ध्याता, ध्यान कशाचे घ्या? अरे तिथं ध्येयही नाही, ध्यानही नाही. कोणाचं ध्यान करसान? अरे ज्याचं ध्यान करून राहिले तो ध्यानच तुम्ही आहात. ज्या भगवंताचं तुम्ही ध्यान करून राहिले तो भगवंत तिकडे नाही, ते ध्यानच तुम्ही आहात, तो भगवंतच तुम्ही आहात. मग कुठे पर भगवंत? हां, भगवंत का बाहेर आहे काय? हां, तो काही चारी धामात आहे काय? चारी धाम नाही, कधी 100 धाम बी तयार केले लोकांच्या मनानं, विद्वान पंडिताच्या मनानं, तरी कुठे सापडणार नाही. तो भगवंत तुमच्या हृदयात आहे. त्याला हृदय शोधा. तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, अन का भ्रांताशी कामो विषयावर. अरे सर्व सुखाचा आराम असा असणारा जो भगवंत तो कुठे तुमच्या हृदयात आहे, त्याला शोधा. मग हृदयातला भगवंत याला उपाशी ठेवतो. आणि तिकडे इकडे मस्त खाऊ पिऊ घालतो. घे देवा खा. माहीत आहे हा खात नाही. घे खा, घे खा. खाते का तो? स्वतःच खाता त्याच्या नावानं. पण तो तुम्ही होता का? मग काय फायदा? तुम्ही मतलबी चांगले बोलत जा. मग त्याची भेट होत नाही तोपर्यंत प्रकृतीच खाते. तो तुमच्या हृदयाचं. देव सदा जवळीच असे. कुठे आहे देव? जवळच आहे आपल्या. कोणी सांगितलं? अरे संतानं सांगितलं. स्वतः भगवंतानं सांगितलं की मी तुमच्या हृदयात आहे. संतानं सांगितलं मी तुझ्या हृदयात आहे. आणि आम्ही संतही सोडून देतो, देवही सोडून देतो, आणि बुट्टे चोरायच्या मागे लागतो. जसं सांगलं जगातल्या साधूनं तसं ऐकत बसतो, चाललं आपलं. म्हणजे तुम्ही साधूचा ऐकता की मूर्खाचा ऐकता? बोलत जा. हां,
तुम्ही संताचं नाही ऐकत, साधूचं नाही ऐकत. आणि संताचं ऐकलं असेल तर सरळ सांगितलं, देव सदा जवळीच असे, या लागी जन कैसे पिशे, लोकांनी पिसा लागलं. पण ज्याशी समजला तो गद गदा हसे. ज्याला देव कळला ना तो गत 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 हसतो. कुठून? बाहेरून, आतल्या. मग तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. बिलईतले बंदीच्या बंदी आंधळे आहेत. किती लोक आहेत बिलईत? सरे आंधळे आहेत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, विसरून गेले खऱ्या देवा. हा देव विसरले. आणि अंदरचा जो देव दाखवून देईन त्याला संत म्हटलेला आहे. बाकीचे संत नाही, नुसतं मजा मारणारे आहे. हातात न रोटीन बँकेत कोटी या लोकांच्या. हां, कधी विचार केला? हां, नुसतं बोलायचं आहे काय? हां, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी. गोळ लागते, वाद्य आहे, तोंडानं बडबड सुरू आहे. हां, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. मग तो भगवंत कुठे आहे? हृदयात आहे. मग त्याला शोधलं काय? नाही. आणि चालले आपले मस्त सप्त सुरात सप्त तालात आवाज लाव लाव रेकॉर्ड की चाललंय. कुठे शोधिशी रामेश्वरी कुठे शोधिशी काशी. म्हणू काय पूर्ण? अरे 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 अरे, किती अज्ञान आणि किती अंधश्रद्धा आणि किती बुहाबाजी आणि किती ढोंगबाजी सर्व चालू आहे जगात. देवाच्या नावावर, संताच्या नावावर. हां, शास्त्रात काही लिहून ठेवलेलं आहे आणि आम्ही काही सोंग करून राहिलो. आणि त्या सोंगायलाच आम्ही सत्य समजतो. कारण शास्त्र नाहीच ना आमच्याजवळ. कधी आम्ही वाचतच नाही. इकडची तिकडे लाखानं पुस्तकं आणू, पण ज्ञानेश्वरी आणि भागवत आणणार नाही आणि वाचणार नाही. यदा कदाचित वाचलं तरी त्याच्यावर कधी विचार करणार नाही. हां, बरोबर आहे. कठीण आहे. मग तो परिपूर्णतेले परब्रह्म स्वरूप झाल्यामुळे भव्य भज्य भजक आणि भजन ही सुद्धा शिल्लक राहत नाही. त्याला त्रिपुटी म्हणतात. जेवढ्या काही त्रिपुट्या आहे ह्या सर्व मायेतल्या आहे. कोणत्याच प्रकारची त्रिपुटी ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर, परमात्मा स्वरूप झाल्यानंतर कोणत्याच प्रकारची त्रिपुटी शिल्लक राहत नाही. त्याला म्हटलेलं आहे मुक्तता. त्यालाच म्हटलेलं आहे जीवाचा उद्धार. तेव्हा कर्मचरण तरी कशाचे? कर्माचरण कशाचं? कर्माचरण मी नाही. हां, वेद कशाचा? अरे वेदसुद्धा नाही, शास्त्रसुद्धा नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. फक्त तो परब्रह्म स्वरूप होऊन राहतो. खलास, काहीच नाही राहत. वेदाध्ययन कशाचे? कशाचं आहे? भागवतन ज्ञानेश्वरी बसा वाचत, वेदाध्ययन करत बसा, ते सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. हां, आणि साधन कशाचे? कोणतं साधन आहे? काय साधन आहे? काय साधन केलं म्हणजे मिळेल? हे सुद्धा शिल्लक, साधनंसुद्धा शिल्लक राहत नाही. अशी परिस्थिती ज्या वेळेस निर्माण होईल त्यावेळेस त्या जीवाचा उद्धार होईल. कारण तो पूर्णपणाने परिपूर्ण ब्रह्मच झालेला आहे. अरे तो जर ब्रह्मच झाला तर त्या ठिकाणी काहीच नाही ना. हो, हे जगच नाही ना. स्वर्ग नाही, मृत्यू नाही, पाताळ नाही, काय काय आणखीन काय म्हणतात ते कैलास नाही, आणखी ते वैकुंठ नाही, काही